नमस्कार. निरूपा पंकजच्या मागे लागलेली असते. बाबड्या, एक गोष्ट लक्षात ठेव. तू मला फक्त 4 दिवस म्हणाला होतास, म्हणून मी तुला सत्याने दिलेला तो दागिना दिला होता. पण 4 दिवस होऊन गेले तरीही तू अजून तो दागिना मला परत केलेला नाही आहेस. त्यावर बबड्या म्हणजेच पंकज म्हणत असतो, मम्मा इतकी का घाई करतेस? देईन ना. मी कुठे काय पळून चाललोय का? त्यावर निरूपा बबड्याकडे पाहते आणि म्हणत असते, स्वतःला आरशात पाहिलंस का तू? कुठे पळणार आहेस तू? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कुठेही गेलास ना, 2 सेकंदही तुला कोण उभं करणार नाही. इथेच तुला गिळायला यावं लागणार आहे. बोल लवकर, काय केलास तो दागिना? मला आत्ताच्या आत्ता तो दागिना पाहिजे. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा उगाच मला टेन्शन देऊ नको. आधीच माझ्या डोक्याला टेन्शन कमी आहे का? त्यावर निरूपाला जाम टेन्शन आलेलं असतं की या बबड्याने तर मला चांगलंच फसवलंय. पण आता सत्याला काय उत्तर देऊ? अशातच आता निरूपा शेवटची पंकजला धमकावत असते, बघ पुढचे तुला 2 तास देते. जर 2 तासात तू तो दागिना आणलास तर ठीक आहे, नाहीतर मी तुला पोलिसात देईन. आता निरूपाने असं बोलल्यावर लगेचच पंकज म्हणत असतो, मम्मा काय बोलतेस तू हे? तू तुझ्या बबड्याला पोलिसात देणार? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, द्यायचं तर नाहीये, पण नाईलाज आहे. तू मला फसवलंयस. दागिना घेऊन गेलास तू सत्याचा. हे जर सत्याला कळलं ना, तर पोलीस जेवढं मारतील त्याच्यापेक्षा जास्त सत्या तुला मारेल, लक्षात ठेव. त्यामुळे तुला पोलिसात दिलेलं केव्हाही चांगलं. त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो, नको नको मम्मा, पोलिसांचं झंझट अजिबातच नकोय. त्यापेक्षा एक मी काम करतो, मी ना तो दागिनाच परत आणून देतो. त्यावर निरूपा लगेचच म्हणत असते, अरे हेच तर मी तुला केव्हापासून सांगते. जा जा, आत्ताच जा, तो दागिना परत घेऊन ये. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा आत्ताच तर मी माझ्या दुकानातनं परत आलोय ना, पुन्हा जाऊ? अगं उद्या जाईन ना, उद्या उद्या तुला दुपारपर्यंत मी आणून देईन. त्यावर निरूपा म्हणत असते, बघा दुपारपर्यंत उद्या तू सत्याचा दागिना आणलाच पाहिजे. त्यावर पंकज मान डोलावतो. तेवढ्यात आपण पाहतोय पंकजची बायको देविका ही आता थेट पंकज जवळ आलेली असते आणि लगेचच बोलू लागते, ए पंकज, तुला काय येड लागलंय का? एवढं सोपं वाटतंय तुला? उद्याच्या उद्या तू दागिना परत आणून देणार? कसा आणणार आहेस? चोरी करून? त्यावर पंकज म्हणत असतो, हे बघ देविका, एक तर माझं डोकं आधीच सटकलेलं आहे, आणखी सटकवण्याचा प्रयत्न करू नकोस. माझं डोकं जरा चालू दे. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, हे बघ, तुझं डोकं काय चालणार नाही आणि ते चालवण्यासाठी मलाच तुला काहीतरी आयडिया द्यावी लागेल. त्यावर पंकज म्हणत असतो, आयडिया द्यायची असेल तर दे, लेक्चर देऊ नको. त्यावर लगेचच आता देविका पंकजच्या डोक्यावर एक टपली मारते आणि म्हणत असते, तुझ्या या भजोस डोक्यामध्ये काहीच आयडिया येणार नाही, माझ्या आली बघ. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, सांग सांग काय? त्यावर लगेचच आता देविकाने सांकेतिक भाषेमध्ये पंकजच्या कानात ती काहीतरी कुजबुजलेली असते. पंकज म्हणत असतो, अगं वेडी आहेस का? त्यावर देविका लगेचच म्हणत असते, वेडा तर तू आहेस. समोरच्याला वेड कसं करायचं याचा विचार कर. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, बेबी खरंच छान आयडिया दिलीस, यातून तर सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, हाय ना मी हुशार? त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, हो माझी बेबी खूपच हुशार आहे. इकडे आपण पाहतोय आता सत्या मीराला म्हणत असतो, धूमकेतू काय करायचं आपण? या निरूपाला दिलेला दागिना निरूपा उद्या दुपारी देते असं म्हणाली. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, मग धीर धरा, दुपारपर्यंत वाट बघा. त्यावर सत्य म्हणत असतो, धूमकेतू तू जे म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे, वाट बघावीच लागणार आहे. इकडे आपण पाहतोय आता पंकज दुसऱ्या दिवशी उठून थेट त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये आलेला असतो. त्याच्याच दुकानातल्या सरपटणाऱ्या चेअरवर बसून तो विचार करत असतो, काय करू? देविकाने दिलेल्या आयडियाप्रमाणेच वागू का, असा विचार त्याच्या मनात आलेला असतो. आणि लगेचच आता तो थेट ऑनलाईन सेम टू सेम सत्याने दिलेल्या हाराप्रमाणे एखादा हार आहे का हे तपासत असतो. आणि शेवटी सत्याने दिलेल्या हाराप्रमाणेच एक हार आता पंकजला दिसलेला असतो. आणि लगेचच आता पंकजने थेट लगेचच ताबडतोब तो मागवलेला असतो. पंकज स्वतःशी बोलत असतो, चला आता या हाराच्या टेन्शनमधून मी मुक्त झालो.
आता राहिला फक्त दुकानाचा प्रॉब्लेम, तर तोही मी सॉल्व्ह करेनच. आणि अशाच प्रकारे सॉल्व्ह केलेलं काय वाईट. कोणाकडनं सोन्याचे दागिने घ्यायचे आणि समोरच्याला डुप्लिकेट दागिने द्यायचे, म्हणजे आपण फायद्यात समोरचा तोट्यात. अशातच आता थेट थोड्या वेळानंतर आपण पाहतोय सत्याच्या दुकानावर तो डिलिव्हरी बॉय येत असतो, ज्यातनं तो नकली दागिना येणार असतो. इकडे आपण पाहतोय आता पंकजच्या दुकानाच्या आसपासच सत्या त्याची गाडी घेऊन फिरत असतो आणि मग एक डिलिव्हरी बॉयवाला आलेला असतो. तो सत्याला या जवळच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचा पत्ता विचारत असतो. सत्याने त्या दुकानाचं नाव ऐकल्यावर सत्या लगेचच म्हणत असतो, काय रे, काय काम आहे तुझं त्या दुकानात? तुला काय टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन काय घ्यायचं आहे की काय? त्यावर तो डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, असं काय करताय? मी फक्त हे सामान त्यांना डिलिव्हरी करणार आहे, मला काय त्यांच्याकडनं घ्यायचं नाही आहे. त्यावर लगेचच आता सत्याने त्याच्या हातात असलेलं ते पार्सल स्वतःकडे घेत ते चेक केलेलं असतं, तर त्यावर पंकज पंकज सुधाकर गायकवाड असं लिहिलेलं असतं. त्यावर सत्या म्हणत असतो, या माणसाला तुला हे पार्सल द्यायचं आहे का? त्यावर लगेचच आता तो डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, हो. त्यावर सत्या म्हणत असतो, किती पैसे झाले याचे? त्यावर तो डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, जास्त नाही, फक्त 699 रुपये. त्यावर सत्या म्हणत असतो, ठीक आहे, मी देतो तुला पैसे. त्यावर तो डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, तुम्ही का देताय? मला हे पार्सल त्यांनाच द्यावं लागणार आहे. त्यावर सत्या म्हणत असतो, अरे भावा, भाऊ आहे तो माझा, मी देतो त्याला हे पार्सल, तू काळजी करू नको. त्यावर तो डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, अहो तसं टेन्शन नाही आहे मला, काय ना, त्याच्याकडनं मला OTP सुद्धा घ्यावा लागणार आहे, म्हणजे मी करेक्ट माणसाला पार्सल दिलंय की नाही. त्यावर सत्य म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतोयस तू, एक काम कर, जा जा, या समोरच्या गल्लीतनं गेलास ना का राईट हाताला वळशील तर पहिलंच दुकान आहे बघ. त्यावर लगेचच आता तो डिलिव्हरी बॉय थँक्यू बोलून सत्याकडून ते पार्सल घेऊन गेलेला असतो. सत्या लगेचच आता तिथून त्याला एक भाडं आलेलं असतं, तिथे निघून जातो. इकडे आपण पाहतोय आता पंकज थेट त्याच्या दुकानात बसलेला असतो. त्यावेळेला तो पार्सलवाला येतो आणि म्हणत असतो, साहेब तुमचं पार्सल आलंय. त्यावर पंकज म्हणत असतो, ये रे भावा ये, आणलंस काय? आणि लगेचच आता ते पार्सल त्या डिलिव्हरी बॉयने पंकजच्या हातात देताच पंकज मनातल्या मनात बोलत असतो, कुठे तो 2.5-3 लाखाचा नेकलेस आणि कुठे हा 699चा मस्त चुना लावणार आहे मी या सत्याला आता, असं बोलून त्याने ते 699चं पार्सल घेतलेलं असतं आणि त्या डिलिव्हरी बॉयला जायला सांगितलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता पंकज तो नेकलेस काढून पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो, आईला कमाल आहे यार, एकदम सेम टू सेम आहे यार. खरंच त्या सत्याला सुद्धा कळणार नाही त्याला दिलेला सोन्याचा हार नकली आहे म्हणून, बिचारा चांगलाच फसणार आहे. इकडे आपण पाहतोय आता पंकज बाकी सगळा हिशोब आणि विचार करत असतो. त्याच वेळेला निरुपाचा पंकजला कॉल आलेला असतो. पंकज बोलत असतो, हा मम्मा बोल. त्यावर निरुपा म्हणत असते, काय बोलू मी तुला, किती वेळा बोलायचं, काय म्हणाला होतास तू काल मला? मम्मा दुपारपर्यंतची वेळ दे, सगळा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हा, कधी करणार आहेस तू? आता दुपार झाली आहे, मला म्हणशील मम्मा संध्याकाळपर्यंतची वेळ दे, संध्याकाळी म्हणशील मम्मा मला रात्रीपर्यंतची वेळ दे, आणि मग सकाळी म्हणशील मम्मा मला दुपारपर्यंतची वेळ दे. त्यावर पंकज म्हणत असतो, कूल कूल मम्मा, किती बोलतेस, अगं तूच बोलणार आहेस का, मला सुद्धा बोलू दे. त्यावर पंकजला निरुपा म्हणत असते, काय बोलणार आहेस तू, चांगली वाट लावून ठेवलीस तू माझी, आत्ताच्या आत्ता नेकलेस हवाय मला, नाहीतर मी चालले पोलिसात. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, मम्मा कुठेही जायची गरज नाहीये, नेकलेस आता माझ्या हातात आहे, पुढच्या काही मिनिटातच नेकलेस तुझ्या हातात असेल, नको टेन्शन घेऊस तू. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, मला विश्वास बसत नाहीये, त्यापेक्षा व्हिडिओ कॉलवर दाखव मला. त्यावर लगेचच आता पंकजने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्या माध्यमातून निरुपाला तो नेकलेस दाखवलेला असतो. निरुपा लांबून तो नेकलेस पाहते आणि लगेचच म्हणत असते, वा रे माझ्या बाबड्या, खरंच माझी लाज राखलीस तू. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा कशाला काळजी करतेस तू, मी काय म्हणतो मम्मा, तुझ्याकडे अजून काही दागिने असतील तर बिंदास दे, फक्त 4 ते 5 दिवसासाठी, मी लगेचच तुला 4 ते 5 दिवसांनी परत दागिने देईन, माझं काम होईल ना म्हणजे. त्यावर निरुपा म्हणत असते, देईन, तू आधी हा नेकलेस मला आणून दे. त्यावर पंकज म्हणत असतो, हो मम्मा मी आणतो. आणि लगेचच आता पंकज दुकान बंद करूनच थेट घरी पोहोचलेला असतो. लगेचच आता निरुपाच्या हातावर तो नेकलेस ठेवतो. निरुपा तो नेकलेस पाहते आणि म्हणत असते, पंकज थँक्यू सो मच, खरंच माझ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन कमी केलंस तू.
आणि लगेचच आता निरूपाने तो नेकलेस कपाटात ठेवलेला असतो. पंकज स्वतःशी बोलत असतो, चला या सगळ्या प्रॉब्लेम मधून माझी सुटका झाली. मम्माकडून नेकलेस घेतला होता, मम्माला नेकलेस परत केला. माझं आता काहीच टेन्शन नाही. आणि अशातच आपण पाहतोय आता संध्याकाळच्या वेळेला अचानकपणे सत्या घरी आलेला असतो. सत्याने पंकजला घरी पाहिलेलं असतं आणि सत्या म्हणत असतो, काय रे फुसक्या, आज दुकानात ना तू संध्याकाळीच कसं काय घरी, रोज रात्री येतोस ना? त्यावर पंकज म्हणत असतो, तुला काय करायचंय रे, मी काय तुझ्याकडे काम करतो का रे? लक्षात ठेव, एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपचा मालक आहे मी. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, जास्त उडू नकोस, लक्षात ठेव काय लायकी आहे ना तुझी मला कळतंय. असं बोलून आता थेट सत्याने पंकजला झिडकारलेलं असतं. पंकज सत्याला इग्नोर करतो. इकडे आपण पाहतोय आता सत्या फ्रेश होऊन निरूपाकडे आलेला असतो आणि म्हणत असतो, निरूपा, तू दुपारपर्यंत नेकलेस देणार होतीस, आता देशील ना? त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, हो हो देईन ना. आणि लगेचच निरूपाने स्वतःच्या कपाटात ठेवलेला पंकजने दिलेला नेकलेस काढलेला असतो आणि सत्याच्या हातावर ठेवलेला असतो. सत्या लगेचच आता तो नेकलेसचा बॉक्स उघडून पाहतो तर आतमध्ये तो नेकलेस असतो. पण सत्या स्वतःशी बोलतो की हा नेकलेस थोडासा वेगळा का वाटतोय. पण सत्या काहीच बोलत नाही आणि लगेचच आता तो मीराकडे जातो आणि मीराला म्हणत असतो, धूमकेतू, हा बघ नेकलेस निरूपाने दिला मला परत. त्यावर लगेचच आता मीरा तो नेकलेस हातात घेते आणि म्हणत असते, तुम्हाला काही गडबड वाटत नाहीये का? त्यावर मात्र सत्य म्हणत असतो, कसली गडबड? त्यावर मीरा म्हणत असते, हा नेकलेस बघा ना, आणि तुम्ही सासूबाईंना दिलेला नेकलेस, यात फरक वाटत नाही का तुम्हाला? त्यावर सत्या नीट बघतो आणि म्हणत असतो, हो की फरक तर वाटतोय. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, हे बघ धूमकेतू, हे आपल्या नेकलेसचं खरं बिल आहे, बघ ह्याला मॅच होतंय का? त्यावर लगेचच आता मीरा चेक करत असते त्यावेळेला तिथे रिया येते. रिया म्हणत असते, वहिनी, दादा, काय चाललंय तुमचं? त्यावर लगेचच आता मीराने सगळं काही रियाला समजवलेलं असतं. रिया म्हणत असते, दादा वहिनी काळजी करू नका, आणा तो इकडे नेकलेस, मी आत्ता तुम्हाला सांगते हा खरा आहे की खोटा आहे. त्यावर लगेचच आता रियाने व्हिनेगरची बाटली आणलेली असते आणि व्हिनेगर त्या नेकलेसवर टाकलेलं असतं. व्हिनेगर नेकलेसवर टाकताच त्या नेकलेसने रंग सोडलेला असतो, म्हणजेच तो नेकलेस खोटा आहे हे सिद्ध झालेलं असतं. त्यावेळेला रिया म्हणत असते, दादा वहिनी पाहताय ना, हा नेकलेस खोटा आहे, सोन्याचा नाही आहे. त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, अहो ऐकलत ना, मी तुम्हाला म्हणत होते ना मला काहीतरी गडबड वाटते. त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो, याचा अर्थ गडबड काय निरूपाने केली? त्यावर मात्र आता रिया म्हणत असते, नाही, मॉमने गडबड नाही केली असेल, ही गडबड त्या पंकजने केली असेल. त्यावर सत्य म्हणत असतो, आता तर या फुसक्याला मी सोडतच नाही, चांगलाच बदलून काढणार आहे मी. आणि लगेचच पंकज हॉलमध्ये जाऊन, ए ए फुसक्या, बाहेर ये बाहेर ये, असं जोरजोरात ओरडू लागतो. त्यावर लगेचच आता पंकजची बायको बाहेर येते आणि म्हणत असते, काय रे सत्या, काय चाललंय तुझं, पुन्हा आलास का स्वतःच्या लायकीवर? त्यावर लगेचच आता घरातले सगळे तिथे जमा होतात आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात, सत्यजित काय चाललंय, एवढ्या मोठमोठ्याने पंकजला का आवाज देतोयस तू? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, बाप, या पंकजने ना फ्रॉड केलाय. हे वाक्य ऐकल्यावर पंकज लगेचच बाहेर येतो आणि म्हणत असतो, काय रे सत्या, काय फ्रॉड केला मी? त्यावर सत्या म्हणत असतो, हे बघ, हा जो नेकलेस माझ्या हातात आहे ना, हा डुप्लिकेट आहे. त्यावर देविका पुढे येते आणि म्हणत असते, सत्या, तू स्वतःची लायकी सोडून बोलतोयस, तुझी अवकात तरी आहे का सोन्याचा नेकलेस घ्यायची? त्यावर लगेचच आता सत्याला असं बोलणाऱ्या देविकाला साटकन मीराने कानाखाली देत म्हटलेलं असतं, तू पुढे पुढे बोलशील ना, लक्षात ठेव, थोबाड फोडून ठेवीन. त्यावर लगेचच निरूपा पुढे येते आणि म्हणत असते, काय झालंय मला तरी कळू दे. त्यावर सत्या म्हणत असतो, निरूपा, तुला दिलेला नेकलेस सोन्याचा होता आणि तू जेव्हा मला परत केलास ना, त्यावेळेला तो डुप्लिकेट आहे. त्यावर निरूपा म्हणत असते, हे असं कसं होऊ शकतं? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, तूच सांग, तू नेकलेस पंकजला दिला होतास का? त्यावर लगेचच आता स्वतःवर काही येऊ नये म्हणून घाबरत निरूपाने म्हटलेलं असतं, हो मी दिला होता, याने मागितला होता 4 दिवसासाठी, याचं काहीतरी पैशाचं काम अडलं होतं. त्यावर लगेचच आता सत्याने पंकजची कॉलर धरलेली असते आणि सत्या म्हणत असतो, म्हणजे तू सोन्याचा खरा नेकलेस नेऊन विकलास आणि या जागी खोटा नेकलेस आणून ठेवलास? त्यावर पंकज म्हणत असतो, याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे की हा नेकलेस मी आणून दिला मम्माला? त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो, थांब, आत्ता मला क्लिक झालं, दुपारच्या वेळेला
तुझ्या दुकानाचा पत्ता शोधत एक डिलिव्हरी बॉय मला भेटला होता. मीच त्याला तुझ्या दुकानावर पाठवलं होतं आणि त्या डिलिव्हरी पार्सलवर लिहिलं होतं पंकज सुधाकर गायकवाड. काय मागवलं होतंस रे तू? त्यावर मात्र आता पंकजला सगळं काय आठवतं आणि पंकज स्वतःशी बोलतो, बाप रे, म्हणजे मी मागवलेला नेकलेस हा सत्याला खरंच कळलं आहे की काय? त्यावर लगेचच आता पंकजची कॉलर सत्याने धरली आणि म्हटलेलं असतं, बोल लवकर, त्या डिलिव्हरी बॉयने नेमकं काय आणलं होतं? त्यावर पंकजची बोबडी वळते आणि पंकज ततपप करू लागतो. तेवढ्यात निरुपा पुढे येते आणि म्हणत असते, पंकज, काय ते खरं कळलं पाहिजे, काय केलंयस तू? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, मी सांगतो ना, याने बाजारातून ऑनलाईन खरेदी करून हा बहुतेक 699वाला नेकलेस तुझ्याकडे आणून दिला आहे. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, अरे पण तुला किंमत कशी काय कळली? त्यावर लगेचच आता निरुपाने साटकन पंकजच्या कानाखाली मारलेली असते आणि निरुपा म्हणत असते, एवढी मोठी लबाडी तू माझ्याबरोबर केलीस? माझ्याकडे असलेला सोन्याचा नेकलेस तू घेऊन गेलास आणि 4 दिवसामध्ये आणतो म्हणालास, त्या जागी तू मला नकली खोटा नेकलेस आणून दिलास. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा, खरंच सांगतो, ह्या सत्याची लायकी तरी आहे का खरा नेकलेस आणायची? याने तुला खोटाच नेकलेस आणून दिला होता मम्मा. तो नेकलेस जेव्हा बाजारात नेला ना मी, कुणी त्याची काडीचीही किंमत दिली नाही. त्यावर लगेचच आता सत्याला खूप राग येतो. सत्या लगेचच म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता खरं बोललास तर ठीक आहे, नाहीतर तुझ्या आतड्याच सगळ्या बाहेर काढीन बघ. त्यावर मात्र आता देविका म्हणत असते, पंकज, आज मेलास तू, आज काही वाचत नाही, कारण सत्याचं रौद्ररूप पाहायला मिळतं आहे. अशातच आता सत्याने बाजूला असलेला मोठा टेबल उचललेला असतो आणि पंकजच्या डोक्यावर घालण्यासाठी प्रयत्न केलेला असतो. लगेचच आता रवी आणि सुधाकर मध्ये सत्याच्या हातात असलेला टेबल थांबवतात आणि म्हणत असतात, थांब, काय करतोयस तू हे? अशाने तो राहील का जिवंत? त्यावर सत्या म्हणत असतो, याला तर मला जिवंत राहायचंच नाही आहे. आणि लगेचच आता सत्याने त्याच्या मानगुटीवर एक फाईट मारत म्हटलेलं असतं, आत्ता ताच्या मला खरा नेकलेस हवा आहे, नाहीतर बापाला दिलेले 5 लाख रुपये तुझ्याकडनं हिसकावून घेईन. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, पंकजचं नेमकं काय केलं पाहिजे? कारण पंकजची मस्ती काय होत नाही कमी आणि नेहमी तो काही ना काही पराक्रम करत असतो. तर अशा माणसाला एका फटक्यात गार करून त्याला एकदाच वठणीवर आणलं पाहिजे की नाही हे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.